हनुमंतखेडा शिवारात भीषण आगीत 40 एकर ऊस जळून खाक। जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथील शिवारात अचानक विजेचा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग लागण्याचे सांगण्यात येत आहे। खरीप हंगामात सोयाबीन कापसाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे। त्यात आता 40 ते 45 एकर क्षेत्र ऊस पूर्णतः जळाल्याने शेतकऱ्यावर पुन्हा रब्बी हंगामात मोठे नुकसान झाले आहे। हनुमंतखेडा येथील गावातील गट नंबर 16-13 मधील शरद भोपळे, पंढरीनाथ तुकाराम भोपळे, गट नंबर 13 भगवान बापूराव भोपळे, अण्णा बापूराव भोपळे, अंबादास गिराजाई भोपळे, लिंबाजी विठोबा भोपळे, विजय प्रल्हाद भोपळे, सचिन राजेंद्र भोपळे, विशाल अंकुश भोपळे, शिवाजी रामराव भोपळे, शिवाजी शेषराव भोपळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। आग लागल्यामुळे 40 ते 45 क्षेत्र जळून खाक झाले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। सदरील शेतीतून वीज वाहिनी तार गेली आहे। त्यात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने उभ्या ऊसाला आग लागल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। दुपारी आग लागली आणि पाहता पाहता आगीचे एकदम रुद्र रूप धारण केले। हे पाहून परिसरातील शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात आली नाही। त्यामुळे आगीत ऊस जळून खाक झाला आहे। महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी परशुराम मुळे, उपसंपादक, जालना जिल्हा। बातम्या व नवीन अपडेट्ससाठी महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन दाबायला विसरू नका। जेणे काय होईल, आम्ही जे नवीन व्हिडिओ अपलोड करू तो आपणास मिळून जाईल।